की जय. या आता निवेदनाच्या अनुषंगाने जे आता मला प्राप्त झालेलं आहे ते कला केंद्राच्या अनुषंगाने जे आता यांची मागणी आहे त्या अनुषंगाने संबंधित डिपार्टमेंटच्या बाबतीत जे काही अटी व शर्ती किंवा ते मंजुरी देत असताना त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटकडनं परमिशन वगैरे याच्या सर्वांचं मी एकदा हे करतो, तपासतो सर्व ते. आणि त्याच्या अनुषंगाने हे ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत तालुक्याच्या, कारण गेले 5-6 दिवसापासून आता निवेदन तर आलेलंच आहे, परंतु आपल्या विविध जे आपले प्रसारमाध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून पण ह्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या किंवा कानावर आल्या किंवा लोकांची जनभावना आणि लोकांची जी मत आहे की याचा विचार करून निश्चितच आपण याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने की हे मी जिल्हाधिकाऱ्यांकडं हा प्रस्ताव तसा पाठवून देतो. नेमकी तरतूद काय आहे? नाही, कला केंद्राच्या बाबतीत आता सांस्कृतिक विभागाकडनं काय येते मलाही तपासावं लागेल. मी एकदा हे करून घेतो आणि याच्यामध्ये की आमच्याकडं की ज्यावेळेस की विविध डिपार्टमेंटचे एनओसी वगैरे असते, जसं एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला कमर्शियल काही करायचं असेल तर त्याला आमच्याकडनं अकृषिक परवानगी असते, बांधकाम परवानगी त्यामध्ये टाऊन प्लॅनिंगकडनं असते, त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा पंचायत समिती असतील की त्यांच्या एनओसीज असतील, या सगळ्या गोष्टी पाहूनच मग त्यामध्ये याच्यामध्ये परमिशन हे द्या. पूर्वी करमणूक विभागाचं जे कामकाज जे असायचं ते महसूल विभागाकडनं चाललं जायचं, परंतु आता करमणूकच्या संबंधित जे आहे की त्या महसूल विभागाकडनं केलं जात नाही, तर पोलीस डिपार्टमेंटमधनं त्यामध्ये परवानगी असतात, परंतु परवानगीचे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये यांना कोणते दिलेलं आहे की त्याच्या बाबतीत आम्ही एकदा तपासून घेतो आणि मग त्यामध्ये याच्यात परमिशन भेटली नाही भेटली, कारण मला प्रसारमाध्यमाच्या बातम्या जी पाहिलं की त्यामध्ये परमिशन दिले असं आहे, परंतु त्यामध्ये की कोणत्या प्रकारच्या परमिशन दिल्या कोणत्या एनओसी दिल्या ते एकदा आम्ही तपासून त्याच्या अनुषंगाने ज्या परमिशन दिलेल्या आहे त्या पण, आणि आता त्यामध्ये लोकभावनेच्या अनुषंगाने की जे आपल्या इथांच्या लोकांचं, कारण शिवजन्मभूमीत चालू असणार आहे, शेवटी याच्यामध्ये जर लोकभावना विरोधाच्या भावना असतील तर त्या निश्चितच आम्ही शासन दरबारी याचा आमच्याकडनं अहवाल. आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून कुठली परवानगी दिली जाते का? आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जर दिली तर आम्ही अकृषिक जे तात्पुरतं अकृषिक असतो किंवा अकृषिक असते त्याच्यामध्ये पण म्हणजे MRTPच्या बाबतीतली तरतूद अशी आहे की कोणत्याही याच्यामध्ये जर तुम्हाला बांधकाम परवाना जर घ्यायचा असेल तर ती फाईल ही PMRDAकडे किंवा टाऊन प्लॅनिंगकडे जात असते. आपल्या तालुक्यामध्ये PMRD हद्द नाही, आपल्या तालुक्यामध्ये टाऊन प्लॅनिंग, आणि टाऊन प्लॅनिंगमध्ये तिथं सगळं बांधकाम त्यांचा अनुज्ञेय जर असेल तर त्याच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी करण्यासाठी जी सनद दिली जाते त्याच्यासाठी आमच्याकडे फाईल येते. ह्या म्हणजे कला केंद्र नाही, परंतु ह्याच्या बाबतीत ज्या जागेच्या बाबतीत जी फाईल आहे आमच्याकडं अकृषिक आकारणीची फाईल आमच्याकडनं याच्यावरती आलेली आहे, त्यामध्ये आम्ही अकृषिकसाठी त्याच्यामध्ये त्याचं प्रयोजन काय हे आम्हाला हे नसतं. टाऊन प्लॅनिंगकडनं जी फाईल आलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यात जरी दिली तर आम्ही सनद देणार अकृषिकची. एखादा जर तुम्ही कमर्शियल आस्थापना जर करत असाल, रेसिडेन्शियल करत असाल तर त्याची बांधकाम परवानगी जी टाऊन प्लॅनिंगकडे असते तिथं फक्त अकृषिक आकारणी आम्ही करून देतो. सर, आता जे कला केंद्र आहेत त्या संदर्भात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, अशी चर्चा तालुक्यात जोरदार चालू आहे. ते पोलीस स्टेशन त्याच्यावरती तुम्हाला जास्त म्हणजे त्यावरती गुन्हेगारचे तर पोलीस तहसीलदार स्टेशन. म्हणून सर आपण काय करू शकतो? कारण कसं त्यामध्ये मी सांगितलंच ना की याच्या अनुषंगाने आपल्या ज्या भावना आहेत त्या संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पत्रावर पण करणार आहे आणि वरिष्ठांना पण हे सादर करणार.